मित्रा, तुम्ही पण दररोज सकाळी उठल्यावरती सर्वात आधी काय करता? आता काय करता ते जाऊ द्या, पण मोबाईल बघू 100% मोबाईलमध्ये चेक करत असाल, की बॅलन्स किती आहे? पैसे ₹2000 आले का नमूचे? आणि अजूनही नमूचे प्रियोरिटीचे पैसे आले नाहीत, असं तुम्हाला दिसत असेल सकाळी, की पैसे अजून जमा झाले नाहीत. म्हणून तुम्ही चिंतेमध्ये येत आहात का? किंवा तुम्हाला चिंता सतावत आहे का, की पैसे कधी येणार? आम्ही अपात्र तर झालो नाही ना? पण ₹2000 मध्ये सध्या अशी कंडिशन आहे, की ₹2000 मध्ये घंटा काहीच होत नाही. पण तरी पण आपण त्याची वाट बघतो, कारण आता सरकार देतंय म्हणल्यावरती तेवढाच फुल ना फुलाची पाकळी आधार होतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलात का, की काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकर येतात आणि काहींना खूप उशिरा का मिळतात पैसे? सरकार पैसे थांबवून बसलं आहे का, की पडद्यामागे काही वेगळीच प्रक्रिया सुरू आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि तो किती रुपयाचा मिळणार? या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक हप्त्याच्या वेळी एकच गोष्ट म्हणजे घडते, की राज्यातील लाखो शेतकरी रोज मोबाईल तपासतात, बँकेत चौकशी करतात आणि सोशल मीडियावर माहिती शोधत राहतात. पण जितकी उत्सुकता वाटते तितक्याच अफवाही वाटतात. कोणी म्हणतं आज रात्री पैसे येणार, कोणी म्हणतं यादी तयार झाली आहे, तर काही जण खात्रीने सांगतात, की फक्त 2 दिवस थांबा. या सर्व दाव्यांमध्ये किती सत्य असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती केवळ अपेक्षा वाढवते, पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची निराशाच होते. आता तुम्ही विचाराल, जर प्रत्येक व्हायरल पोस्ट खरी असती, तर प्रत्येक वेळी पैसे त्याच तारखेला का आले नाहीत? याच याच कारण म्हणजे याचं कारण सरकारी निधी वितरणाची प्रक्रिया. सरकार कोणत्याही योजनेचा निधी थेट एका क्षणामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये जमा करत नाही. त्याआधी अनेक टप्पे पूर्ण होतात. लाभार्थ्यांची पडताळणी, आधारची तपासणी, बँक खात्याची खात्री, तांत्रिक मंजुरी आणि त्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच प्रत्येक एखादी तारीख व्हायरल झाली म्हणून ती अंतिम समजू नका. कारण एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याला आधी पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत, असं कधी झालं आहे का? अनेक जण लगेच निष्कर्ष काढतात, की आपलं नाव यादीतून काढलं. पण प्रत्यक्षामध्ये बहुतेक वेळा असं नसतं, कारण बँकांनुसार काही तांत्रिक प्रक्रियेनुसार पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. म्हणून एका खात्यात पैसे दिसलेत म्हणजे सर्वांच्या खात्यामध्ये त्याच वेळी पैसे दिसतीलच असं नाही. तर दुसरा प्रश्न, काही पात्र शेतकऱ्यांना पैसे काढतात म्हणजे पात्र शेतकऱ्यांचे पैसे काढतात, यामागे अनेक कारणं असू शकतात. ई-के-वाय-सी पूर्ण नसणे, आधार बँकेशी लिंक नसणे, बँक खात्यामध्ये नावातील फरक, खाते निष्क्रिय असणे किंवा पडताळणी दरम्यान आलेली तांत्रिक अडचण. या छोट्या चुकीमुळे अनेकदा मोठा विलंब घडतात आणि मोठं नुकसान होतं. म्हणून पुढचा हप्ता येण्यापूर्वी स्वतःची माहिती तपासून घ्या. आणि आता आणखी एक प्रश्न, की जर आधीचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले असतील, तर पुढचाही हप्ता मिळेल का? जर तुम्ही पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल आणि तुमची माहिती योग्य असेल, तर पुढील हप्त्यासाठी तुम्ही पात्र राहू शकता. मात्र अंतिम मंजुरी ही शासनाच्या अधिकृत निर्णयावरच अवलंबून असते. म्हणून कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवण्याऐवजी खऱ्या माहितीवर विश्वास ठेवा. सोशल मीडियावर रोज नवनवीन पोस्ट येतील, नवीन दावे होतील, नवीन तारखा सांगतील, आणि पण त्यापैकी प्रत्येक गोष्ट खरी असेल तसं नाही मित्रा. म्हणून सेम ठेवा. आता व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेला सर्वात मोठा प्रश्न, की पुढचा हप्ता कधी येणार? तर सध्या सरकारकडून पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे कोणतीही व्हायरल तारीख निश्चित समजू नका. शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईलच. आणि किती रुपये मिळणार? तर पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ₹2000 इतका पुढील हप्ता मिळणार आहे. तोपर्यंत तुमचं बँक खाते सक्रिय आहे का हे सर्व चेक करा. बँक आदर्शनिक आहे का, ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? त्याचबरोबर जेव्हा खरी माहिती येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला ह्या चॅनलवरती नक्की सांगत जाऊ. तोपर्यंत चॅनलसोबत जोडलेलं राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.